श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. 29 जूनला म्हणजेच उद्या आहे वटपौर्णिमा. तर वटपौर्णिमेच्या दिवशी पूजेचा शुभ मुहूर्त काय आहे, त्याचबरोबर साहित्य काय, श्लोक कुठला म्हणावा आणि त्यासोबतच बरीचशी माहिती या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. ती जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर लाईक शेअर नक्की करा. तर सर्व सुवासिनी मनोभावे वटपौर्णिमेची पूजा करतात. मात्र ज्यांचे पूजेचे पहिलेच वर्ष आहे त्यांच्यासाठी वटपौर्णिमेशी संबंधित अगदी संपूर्ण माहिती या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि अखंड सौभाग्यासाठी केलं जाणारं वटसावित्रीचं व्रत म्हणजेच वटपौर्णिमेचं व्रत हा हिंदू संस्कृतीतील सुवासिनींसाठी अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा सण मानला जातो. ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेला महिला वडाच्या झाडाची पूजा करून आपल्या पतीसह 7 जन्माच्या सोबतीची प्रार्थना करतात. बघा 2026मध्ये हे व्रत 29 जूनला म्हणजेच उद्या सोमवारी साजरे केले जाणार आहे. या दिवशी पूजेचा शुभ मुहूर्त कोणता, त्याचबरोबर बघा बरीचशी माहिती या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. वटपौर्णिमेला वटवृक्षाची म्हणजेच वडाच्या झाडाची पूजा केली जाते. वडाच्या झाडामध्ये ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिदेवांचा वास असतो. तसेच सावित्रीने याच वृक्षाखाली आपल्या बुद्धीच्या आणि पतिव्रतेच्या जोरावर यमराजाकडून सत्यवानाचे प्राण परत आणले होते. या कथेतून प्रेरणा घेत सुवासिनी सावित्रीप्रमाणे आपल्यालाही अखंड सौभाग्य मिळावं म्हणून वटपौर्णिमेचं हे व्रत करतात. तर बघा वटपौर्णिमेची ज्येष्ठ पौर्णिमेची तिथीची सुरुवात ही सकाळी 8 म्हणजेच 28 जूनला बघा सकाळी 8:35 सुरू होणार आहे आणि 29 तारखेला बघा म्हणजेच 29 जूनला सकाळी 8:48 समाप्त होणार आहे. उदय तिथीनुसार 29 जूनला वटपौर्णिमाचं व्रत जे आहे तर ते केलं जाणार आहे. या दिवशी वटपौर्णिमेच्या पूजेचा शुभ मुहूर्त हा सकाळी 8:55 ते सकाळी 10:40 या दरम्यान असणार आहे. वटपौर्णिमेचं साहित्य काय लागणार आहे, तर वटपौर्णिमेच्या दिवशी सुवासिनी स्त्रियांनी वाण घेऊन वडाची पूजा करण्यासाठी जावं. पूजेच्या ताटात हळद, कुंकू, वडाला बांधण्यासाठी दोरा, सावित्रीच्या पूजेसाठी बांगड्या, मंगळसूत्र, शृंगाराचं सामान, दिवा, 5 फळं, बघा त्यातल्या त्यात आंबा हा अवश्य असावा. त्यानंतर पाण्याचा तांब्या, कापसाचं सूत, फुलं, विड्याची पानं, धूप, दीप हे सर्व साहित्य घ्यायचं आहे. त्यानंतर बघा साहित्य गोळा करा. पूजेच्या थाळीत हळद, कुंकू, अक्षता, धूप, दीप, 5 फळं ही ठेवायचे आहे. विड्याची पानं, सुपारी, वडाला गुंडाळण्यासाठी सुती धागा ठेवा. वडाला जल अर्पण करा. सर्वात आधी वडाच्या झाडाच्या मुळाशी स्वच्छ पाणी अर्पण करा. त्यानंतर झाडाला हळद, कुंकू, अक्षता वाहून अगदी मनोभावे नमस्कार करावा. त्यानंतर सूत गुंडाळावं. वटवृक्षाला पांढरा सुती धागा म्हणजेच त्याला सूत म्हटलं जातं. ह्या सूत 5, 7 किंवा 11 वेळा प्रदक्षिणा घालाव्यात आणि फेऱ्या मारताना मनातल्या मनात पतीच्या उत्तम आरोग्यासाठी आणि दीर्घ आयुष्यासाठी मनोमन प्रार्थना करावी. फळं आणि वाण अर्पण करावं. त्यानंतर वडाला 5 फळं आणि सुवासिनींचे वाण अर्पण करावे. धूप दीप लावून आरती करावी. त्यानंतर सत्यवान सावित्रीची कथा ही वाचावी किंवा ऐकावी. त्यानंतर बघा पूजा ही संपन्न झाल्यावर तुम्हाला ह्या व्रताचं संपूर्ण फळ जे आहे तर ते मिळत असतं. त्याचबरोबर पूजा करत असताना पूजेबरोबरच श्लोक आवर्जून म्हणावा. तर वटमूले स्थिते ब्रह्मा, वटमध्ये जनार्दनः, वटाग्रे तू शिवो देवा, सावित्री बघा हा तुम्हाला श्लोक खाली स्क्रीनवर दिसत असेल. हा श्लोक तुम्हाला म्हणायचा आहे. हा बघा ही एकार्थी शिव पार्वतीची पूजा आहे. त्यांनी जसा आनंदाने संसार केला तसा आपलाही संसार सुखाने व्हावा अशी प्रार्थना देवाकडे केली जाते. मला व माझ्या पतीला आरोग्य संपन्न दीर्घायुष्य लाभू दे. धनधान्य व मुले नातू यांनी माझा प्रपंच हा विस्तारित व संपन्न होऊ दे अशी मनोमन प्रार्थना करायची आहे.
त्यानंतर वटपौर्णिमेची कथा आवर्जून बघा, ऐकायची आहे किंवा वाचायची आहे. तर प्रसिद्ध तत्ववेत्ता अश्वपती हा भद्र देशाचा राजा होता आणि त्याला बालसुख मिळालं नाही. यासाठी त्यांनी 18 वर्ष कठोर तपश्चर्या केली आणि त्यानंतर सावित्री देवींनी कन्यादानाचं वरदान दिलं. त्यामुळे जन्म घेतल्यानंतर मुलीचं नाव सावित्री असं ठेवण्यात आलं. मुलगी मोठी झाली, ती खूप रूपवान होती आणि योग्य वर न मिळाल्यामुळं राजा दुःखी असायचा. राजाने स्वतः मुलीला वर शोधण्यास पाठवलं. जंगलात तिला सत्यवान भेटला आणि सत्यवान हा शाल्व राजाचा धृतसेन नावाच्या अंध राजाचा मुलगा होता. शत्रूकडून हरल्यामुळे राजा आपल्या राणी व मुलासहित जंगलात राहत होता आणि ही घटना कळल्यानंतर नारद ऋषींनी अश्वपती यांना सत्यवानाच्या अल्पायुष्याबद्दल सांगितलं. सत्यवानाचे आयुष्य केवळ 1 वर्षाचं असल्याचं कळल्यानंतर आईवडिलांनी तिला खूप समजवलं, पण सावित्री तिच्या धर्मापासून हटली नाही. तिच्या जिद्दीपुढे राजाला नतमस्तक व्हावं लागलं. सावित्री आणि सत्यवान यांचा विवाह झाला. सत्यवान अत्यंत सद्गुणी, धर्मनिष्ठ आणि बलवान होता. आईवडिलांची पूर्ण काळजी घेत असे. सावित्री राजवाडा सोडून जंगलातल्या झोपडीत आली होती. ती देखील आपल्या आंधळ्या सासूसासऱ्यांची अगदी मनोभावे सेवा करायची. सत्यवानाच्या मृत्यूचा दिवस जवळ आला. नारदांनी सावित्रीला सत्यवानाच्या मृत्यूचा दिवस आधीच सांगितला होता. जसजशी वेळ जवळ येऊ लागली तसतशी सावित्री अधीर होऊ लागली. तिने 3 दिवस आधीच उपवास सुरू केला. नारद मुनींच्या सांगण्यानुसार पितरांची पूजा केली आणि रोजच्या प्रमाणे सत्यवान लाकूड तोडण्यासाठी जंगलात जाऊ लागला, म्हणून सावित्री त्याच्याबरोबर गेली. सत्यवानाच्या मृत्यूचा दिवस होता. सत्यवान लाकूड तोडण्यासाठी झाडावर चढला, पण चक्कर आल्यानं तो खाली पडला आणि सावित्रीने आपल्या मांडीवर नवऱ्याचं डोकं ठेवून त्याला मिठी मारायला सुरुवात केली. तेव्हा यमराज येताना दिसले, ज्याने सत्यवानाचा जीव घ्यायला सुरुवात केली. सावित्री ही यमराजाच्या मागे मागे चालू लागली. त्याने खूप नकार दिला, पण सावित्री म्हणाली, माझा नवरा जिथे जातो तिथे मलाही जायलाच हवं आणि वारंवार नकार देऊनही सावित्री मागे पुढे चालत राहिली. सावित्रीची निष्ठा आणि पतीची भक्ती पाहून यमाने तिला 3 वरदान दिले. 1 वर म्हणून सावित्रीच्या आंधळ्या सासूसासऱ्यांना डोळे दिले. दुसरं वर म्हणून तिला हरवलेलं राज्य परत दिलं आणि 3रं वरदान म्हणून सावित्रीने संतानप्राप्तीचं वर मागितलं. कोणताही विचार न करता यम प्रसन्न झाला आणि असतो असा म्हणाला. वचनबद्ध यमराज पुढे सरकू लागला. सावित्री म्हणाली की, भगवंता, मी एक सद्गुणी पत्नी आहे आणि तू मला संतान होण्याचं वरदान दिलं आहे. हे ऐकून यमराजाला सत्यवानाचा प्राण परत करावे लागले. सावित्री त्याच वटवृक्षाजवळ आली जिथे तिचा पतीचा मृतदेह पडला होता. सत्यवान जिवंत झाला. आईवडिलांना दिव्य प्रकाश मिळाला आणि त्यांचं राज्यही परत आलं. अशा प्रकारे सावित्री सत्यवान दीर्घकाळ राज्याचे सुख उपभोगत राहिले. सत्यवानाचे प्राण सावित्रीने वडाच्या झाडाखालीच परत मिळवले आणि या कारणामुळे ज्येष्ठ महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला स्त्रिया वडाची झाडाची पूजा करून उपवास करतात व वटसावित्री व्रत करत असतात. वटसावित्री व्रत पाळल्यानं ही कथा ऐकल्यानं व्रत करणाऱ्याच्या वैवाहिक जीवनातील सर्व संकट, समस्या, अडचणी दूर होतात असं म्हटलं जातं. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. श्री स्वामी समर्थ.